friend function. Up to this, we've seen several examples of C++ programs, various programs. Okay, so that programs contains a normal function, even some special function like constructor function, destructor function. Another one kind of function, that is friend function. So today we will work on this friend function. Okay, so friend is the word actually. Okay, this friend is a word that is familiar to everyone. Okay, because we having so many your friends. Okay, and we talk with our friend our private things, maybe that don't know to your family members also. So friend is so closer. Okay, that person is very much closer. Okay, so we always talk with our friend. Okay, everything. Okay, so like that, this function is also useful. Okay, to handle the private data. Okay, and to understand this friend concept, this friend function concept. Okay, here I am referring one example. So see here, that is actually a next point, but to get that idea of friend function, why we are using friend function, this concept, I am referring that point here, inheritance. Okay, so see here, in inheritance, even if that is available in your notebook, sorry, in notes also. Okay, so here actually this is the example. Okay, this is B example. Okay, so see here in this example, here there are two classes. One is a class B, another one is a class D. Before of this, we deal with the program that contains only one class. Okay, but to understand friend function concept, okay, we have to refer or we have to work on more than one class. Then it is very much easier to understand. बघा, फ्रेंड फंक्शन हा कन्सेप्ट बघणार आहोत आपण. ह्याच्या अगोदर आपण बरेचसे फंक्शन्स बघितले, नॉर्मल फंक्शन बघितले, कन्स्ट्रक्टर फंक्शन बघितले, डिस्ट्रक्टर बघितलेत. तसाच हा एक फ्रेंड फंक्शन आहे. फ्रेंड हा शब्द म्हणजे मित्र. तर तुमचेही मित्र असतील, मग फ्रेंड फंक्शन म्हणजे एक असा फंक्शन, जसा फ्रेंड काय करतो, फ्रेंड हा आपल्या खूप जवळचा असतो, ज्याला आपली सगळी गुपितं माहिती असतात, जे आपल्या घरच्यांनाही माहीत नसेल ते आपल्या फ्रेंडला माहीत असतात. तसंच सेम इथं हा फ्रेंड फंक्शन जो आहे हे त्याच प्रकारचं काम करतो. प्रायव्हेट जो डेटा आहे तो हाताळण्यासाठी म्हणून फ्रेंड फंक्शन काम करतो. तर नक्की काय हे समजून घ्या. समजून घेण्यासाठीच मी ह्या एक्झाम्पलचं तुम्हाला रेफरन्स देतो आहे. ओके, लक्षात येईल तुम्हाला पटकन म्हणून रेफरन्स देते. इथं बघा दोन क्लासेस आहेत. एक क्लास बी नावाचा मी क्लास केला आहे आणि त्याची ही डेफिनेशन आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये काय काय ते दिले मी. तसंच क्लास डी तयार केला आहे. ओके, जो बीपासून तयार झाला आहे, बीपासून क्लास डी तयार झाला आहे. आता ॲक्च्युली हा इनहेरिटन्सचा कन्सेप्ट भरपूर पुढे आहे, पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. भविष्यामध्ये मी तो टोटल एक्सप्लेन करणारच आहे, पण सध्या हा फ्रेंड ह्या कन्सेप्टसाठी मी त्याचा संदर्भ देतो आहे. ओके, परत एकदा सांगतो वाटल्यास बघा. ओके, तर इथे एक क्लास केला आहे आपण क्लास बी, आणि जो क्लास इथं सुरू झाला आणि इथं संपला आहे. दुसरा एक क्लास केला आहे मी डी, जो दिसतो आपल्याला याच्या पुढं पब्लिक बी असं दिसते, पब्लिक बी असं दिसते. याचा अर्थ असा होतो, समजून घ्या फक्त तात्पुरतं, क्लास बीपासून हा क्लास डी बनला आहे असं आपण म्हणायचं याला. तर क्लास डी हा मी परत बनवला आहे. ऑलरेडी क्लास बी आहे इथं. ओके, क्लास डी बनवला, जो क्लास डी इथं स्टार्ट झाला आणि संपला आहे कुठं, इथं संपला आहे. तर इथं पहा, आता इथं जर क्लास बीचा आपण विचार केला, या क्लास बीमध्ये हे ए मेंबर हा जो आहे, हा मेंबर काय बघा, प्रायव्हेट आहे. ए हा मेंबर प्रायव्हेट आहे, म्हणजे याच्या वरच्या डोक्यावरती इथे काही लिहिलेलं नाही आहे प्रायव्हेट. पण असं जेव्हा नसतं कुणाच्या, जसं इथं पब्लिक दिले, पब्लिकच्या खाली बी आहे बघा, हा बी हा पब्लिक आहे. तर एच्या वरती इथं काही दिलेलं नाही आहे. ह्याचा अर्थ तो ए हा काय असतो, डिफॉल्ट प्रायव्हेट असतो. लक्षात ठेवा, हा ए काय आहे, प्रायव्हेट आहे. ओके, हा बी हा पब्लिक आहे. जो मेंबर पब्लिक असतो हा डेटा मेंबर पब्लिक आहे. हा डेटा मेंबर तुम्ही ह्या क्लास डीचा जो फंक्शन आहे मल डिस्प्ले, ह्याच्यामध्ये हा बी ॲक्सेस करू शकता, घेऊ शकताय. पण हा ए मात्र हा प्रायव्हेट दुसऱ्या कुठल्या क्लासच्या फंक्शनमध्ये, कारण हा मेंबर कुणाचा आहे, ए हा बीचा आहे.
तर हा ए मेंबर ह्या डीच्या मल आणि डिस्प्लेमध्ये घेऊ शकत नाही, कारण हा मेंबर काय आहे, प्रायव्हेट आहे, लक्षात ठेवा. मात्र हा बी घेऊ शकतोय आपण, का, कारण बी हा मेंबर काय, पब्लिक आहे. पब्लिक मेंबर असेल तर तो तुम्ही इथे घेऊ शकता यांच्यामध्ये पण. तर कसं बघा, थोडं आणि इकडे बघा, लक्ष द्या. ओके, बघा आता. तर बघा इथं ए आहे. तर मी इथे वाटलेच बघा, इथे व्हॉइड बी, म्हणजे बी जो आहे, बी हा क्लास आहे, व्हॉइड हे रिटर्न टाईप आहे, गेट ए बी हे फंक्शनचं नाव आहे. बी हा जो क्लास आहे कुठला, हा बी क्लास, बीचा गेट ए बी हा फंक्शन आहे, तसंच गेट ए पण हा फंक्शन आहे, बरोबर आहे का. तर ह्या गेट ए बी इथं बघा तुम्ही, इथं ए आणि बी दिसतोय, म्हणजे ए इथं घेतला आहे मी, का, कारण ए हा बीच्याच फंक्शनमध्ये मी घेतला आहे, तो डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो, कारण हा ए हा बीचाच मेंबर आहे, त्यामुळे तो बीच्या मेंबर फंक्शनमध्ये डायरेक्ट ॲक्सेस करता येतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तसंच बीसुद्धा मी ते घेतला आहे, कारण बीसुद्धा त्याचाच मेंबर आहे, क्लास बीचाच मेंबर आहे, त्यामुळे त्या हे दोन्ही डेटा मेंबर ए आणि बी हे दोन्ही डेटा मेंबर ह्या दोघांच्याही इथं ॲक्सेस करता येतात, प्रश्नच नाही आहे. सेम हा जो ए मेंबर आहे, परत हा मेंबर ह्या गेट अंडरस्कोर ए इथे दिसतो बघा, गेट अंडरस्कोर ए म्हणजे बीचाच जो क्लासचा गेट अंडरस्कोर ए फंक्शन आहे, तिथं ए मी घेतला, ॲक्सेस केला, यालाच म्हणा ॲक्सेस करणं, यालाच काय म्हणतात ॲक्सेस, म्हणजे त्याच्यात तुम्ही डायरेक्टली वापर करू शकताय, हे लक्षात ठेवा. पण आता दुसरा प्रश्न बोलते बघा, दुसरी बाब बोलते, हा जो प्रायव्हेट ए मेंबर आहे, हा मेंबर मल आणि डिस्प्लेमध्ये तुम्ही डायरेक्टली वापरू शकत नाही. का वापरू शकत नाही, तर हा ए मेंबर हा प्रायव्हेट आहे. कुणाचा प्रायव्हेट आहे, बी या क्लासचा प्रायव्हेट आहे, तर तो ह्या प्रायव्हेट असल्यामुळे तो इथंही कसा ॲक्सेस होऊ शकतो या क्लास बीमध्ये, पण दुसऱ्या क्लासमध्ये मात्र तो तुम्हाला घेता येत नाही, हा प्रायव्हेट असल्यामुळे. ए बी इथं बघितला तर हा पब्लिक आहे, हा पब्लिक असल्यामुळे तो तुम्ही ह्या दोन्हीमध्ये पण घेऊ शकता, आणि ह्या मल आणि डिस्प्ले हा डीचा आहे त्याच्यामध्ये पण घेऊ शकताय. बघा फरक आणि एकदा सांगतो. तर हा ए मेंबर प्रायव्हेट असल्यामुळे हा प्रायव्हेट मेंबर कुणाचा आहे, बीचा, त्यामुळे बीचे जे कोण आहेत, गेट अंडरस्कोर ए बी, गेट ए, ह्या दोघांच्यामध्ये हा तुम्ही बी ए घेऊ शकताय, काय प्रॉब्लेमच नाही. मात्र हा जो ए प्रायव्हेट आहे, हा प्रायव्हेट मेंबर बीचा प्रायव्हेट आहे, तो डीच्या मल आणि डिस्प्ले याच्यामध्ये तुम्हाला घेता येत नाही, कारण तो प्रायव्हेट आहे म्हणून बीचा. हा बी स्मॉल बी आहे, हा मात्र तुम्ही घेऊ शकताय, जो बीचाच आहे, कारण हा मेंबर काय आहे, इथं पब्लिक आहे म्हणून. पब्लिक याचा अर्थ तो कुठे ॲक्सेस करता येतो, कुठे घेता येतो, तर तो तुम्ही ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण घेऊ शकताय. आता आपण जो कन्सेप्ट बघतोय तो कोणता आहे, फ्रेंड फंक्शन बघतोय. तर आता रूल ह्याचा येतोय, लक्षात ठेवा. इथं जर अशी सिच्युएशन आहे की एखादा मेंबर प्रायव्हेटच आहे आणि तो तुम्हाला प्रायव्हेटच ठेवायचा आहे, प्रायव्हेट यासाठी आपण वापरतो की डेटा सिक्युअर राहावा, यासाठी ए हा व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, तर ए हा प्रायव्हेट ठेवल्यामुळे तो हा ए इतर कुठल्याही क्लासच्या फंक्शनमध्ये ॲक्सेस करता येत नाही, म्हणजे डेटा सिक्युअर होतो, यासाठी म्हणून आहे. कारण सी प्रोग्रॅमिंगचं महत्त्वाचं काम तेच आहे, सी प्रोग्रॅमिंग ही डेटावरती काम करते. ओके, डेटा जी काय तो सिक्युअर कसं ठेवता येईल ह्याच्यावरती ते पूर्णपणे काम करत असते. तर इथं तेच आहे, हा डेटा प्रायव्हेट असल्यामुळे हा इतर बी सोडून इतर कुणालाही तो ॲक्सेस करता येत नाही. पण लक्षात ठेवा, इफ देर इज अ सिच्युएशन, okay, there is a situation, or if the private member, okay, if you want to access, okay, because of some certain situation you have to access, okay, or work on that private data member, okay, or we are sharing that particular member into the function, that time the friend function is very much useful. बघा अशी एखादी सिच्युएशन तुमच्यासमोर येते की हा मेंबर प्रायव्हेट आहे, तर तुम्हाला प्रायव्हेटच ठेवायचा आहे, कारण पब्लिक केला जसं बी हा पब्लिक आहे, तर तो बी डीमध्येही डी हा क्लास आहे, किंवा समजा आणखी डी पासून आणि कुठेतरी एखादा क्लास असता त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲक्सेस करता आला असता, कारण हा प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे म्हणून, बी पब्लिक आहे म्हणून तो ॲक्सेस करता येईल, पण एक ॲक्सेस करता येणार नाही कारण तो प्रायव्हेट आहे. पण सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला तो प्रायव्हेटच ठेवायचा आहे. काय ठेवायचा आहे, तो प्रायव्हेटच ठेवायचा आहे, पण तो ॲक्सेस करायचा आहे, या क्लासच्या बाहेर ॲक्सेस करायचा आहे. ॲक्च्युली C++ प्रोग्रॅमिंग लँग्वेज ही ओके डेटा सिक्युअर ठेवण्यासाठी काम करते, पण सिच्युएशन कधी कधी अशी आली की मेंबर प्रायव्हेटच ठेवायचा
पण गरजेला तो आपण प्रायव्हेट ठेवून बाहेर काढता यायला पाहिजे, एका फंक्शनमध्ये ॲक्सेस करायची वेळ येते. उदाहरण एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. समजा तुमचा मोबाईल आहे, ओके, हा प्रायव्हेट आहे, तुमचा वैयक्तिक मोबाईल. कॉलेजमधला मोबाईल हा प्रोटेक्टेड, म्हणजे जिथं सर करू शकतात, प्रिन्सिपल करू शकतात, आम्ही टीचिंग स्टाफ करू शकतो, कधी वेळ आली तर एखादा विद्यार्थी पण त्याच्यावरून आम्ही कॉल करायला अलाउड करू. हा प्रोटेक्टेड झाला, म्हणजे त्याला थोडंसं प्रायव्हेटपेक्षा थोडंसं रिस्ट्रिक्शन जरासा कमी झाल्या की पण आहेत. पब्लिक याचा अर्थ टेलिफोन बूथ म्हणतो आपण, कॉइन बॉक्स म्हणतो, हा पब्लिकमध्ये येतो, लक्षात ठेवा. जिथं कोणीही कॉल करू शकतं. तर पब्लिक याचा अर्थ कोणी ॲक्सेस करू शकतं, प्रायव्हेट याचा अर्थ त्याला काही मर्यादा आहेत. बरोबर आहे का? आता असं होतं बघा, म्हणजे प्रायव्हेट मोबाईल आपण कोणाला देत नाही, बरोबर आहे का, तो तुमच्याकडेच असतो. पण अशी सिच्युएशन येते म्हणून तो कधी कधी आपण वापरायला दुसऱ्याला देतो. उदाहरणार्थ तुमचा मित्र आहे, तुमचा फ्रेंड आहे एकदम, ज्याच्यावर तुमची खात्री आहे, तर तुम्ही त्याला काय करू शकता, त्याला एकदा गरज बसलेली आहे, समजा त्याचा बॅलन्स संपला आहे त्या दिवशी, ओके, किंवा त्याच्या कार्डला नेटवर्क नाही आहे. अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तुमच्या कार्डच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स आहे, तुमच्या मोबाईलमध्ये कार्डला नेटवर्क आहे, तर तुम्ही तुमचा मोबाईल त्याला वापरायला देऊ शकता की काही वेळेपुरता. ओके, म्हणजे तुमचा प्रायव्हेट जो आहे तो तुम्ही काय केलात, काही वेळेपुरता, काही सिच्युएशन आली म्हणून तुम्ही तो त्याला दिलात. ओके, हेच जे आहे हेच तुम्ही प्रोग्रॅमिंगमध्ये आपण करतोय, लक्षात ठेवा. डेटा तो प्रायव्हेटच राहणार आहे, जसं तुमचा मोबाईल प्रायव्हेटच राहणार आहे, पण काही वेळेपुरता, काही गरजेसाठी आपल्याला तो वापरायला द्यायचा आहे. सेम प्रोग्रॅमिंगमध्ये पण आपण हेच करायचं आहे. डेटा जो आहे, कारण इथं जो ए दिसतोय, इथं जो ए दिसतोय, हा प्रायव्हेटच आहे, पण काही कारणास्तव तुमचा जो प्रायव्हेट आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे एका फंक्शनमध्ये. तर हेच करायसाठी म्हणून एक स्पेशल फंक्शन बनवलं आहे, त्याचं नाव काय आहे, फ्रेंड फंक्शन. तर बघा आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा हा क्लास बी आहे, हा स्टुडंट, समजा स्टूड नावाचा आहे, स्टूड, आणि क्लास डी समजा टीचर नावाचा आहे. ओके, आता स्टुडंट अँड टीचरमध्ये असं कधी सिच्युएशन येऊ शकते, बिकॉज म्हणजे ही सिच्युएशन कधी कधी येते म्हणून हा फ्रेंड, तेव्हा तो हा फंक्शन तयार करायचा, फ्रेंड फंक्शन नावाचा. ओके, की समजा स्टुडंटची टेस्ट दिला आहे, टेस्ट, ओके, आणि टीचरनं त्याचे ही टेस्ट जे पेपर आहे ते टीचर काय करणार, त्याला ॲक्सेस करायचा आहे, कारण त्याला तपासून मार्क द्यायला पाहिजे त्यांना. बरोबर आहे का? म्हणजे हे कॉमन येतं दोघांमध्ये टेस्टच्या बाबतीत, म्हणजे त्याचा पेपर चेक करणं, ओके, टीचरनं. तर अशा काही का गोष्टी कॉमन येतात की मेंबर आपल्याला प्रायव्हेटच ठेवायचं आहे, मार्क हे त्याचे स्वतःचे वैयक्तिकच आहेत प्रायव्हेट, पण ते कधी कधी आपल्याला ॲक्सेस करावे लागतात बाहेर. ते मार्क्स आपल्याला टीचर, समजा इथे मी तुम्हाला बोललो सर डी हा टीचर नावाचा क्लास आहे समजा, तर तिथे तर टीचरला ते पाहावं लागतं, त्याचा पेपर चेक करावं लागतं आणि मगच तो मार्क देणार आहे. या दोघांच्यामध्ये इथे जेव्हा कोऑर्डिनेशन येतं, अशा सिच्युएशनच्या वेळी आपल्याला एक फंक्शन वापरावा लागतो जो काय होतो, प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करू शकतो. बघा आणि एकदा बोलतो आहे मी, टू ॲक्सेस प्रायव्हेट डेटा ऑफ एनी फंक्शन, ओके, दॅट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ अ फंक्शन अँड दॅट फंक्शन नेम इज फ्रेंड फंक्शन. बघा, हे आपण ॲक्सेस करू शकतो, हे आपण करू शकतो, पण ते करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे मार्ग कोणता आहे, फ्रेंड नावाचा फंक्शन एक तयार करायचा, फ्रेंड नावाचा फंक्शन. बघा आता इथं मी तुम्हाला त्या ॲक्च्युअल एक्झाम्पलकडे जातो, बघूयात, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. इथं बघा, आता मी इथं आलो, फ्रेंड फंक्शनच्या कन्सेप्टला मी इथं आलेलो आहे आता. ओके, ॲज पर युअर नोट्स फ्रेंड फंक्शन आपण बघतोय. ओके, इथे एक्झाम्पल्स तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल ते आणि पटकन लक्षात येईल तुमच्या. एक्झाम्पलला मी जातो. ओके, कसं केलं आहे बघा, इथं एक्झाम्पल सुरू झालं आहे इथून. ओके, क्लास घेतला आहे मी आणि हे एक्झाम्पल एका फक्त सिंगल क्लासच्या संदर्भाने लक्षात ठेवा. पुढे एक्झाम्पल आहे जे 2 क्लासमध्ये केलेलं आहे ते पण आहे. तर सिंगल एका क्लासचा डेटा, प्रायव्हेट डेटा कसा ॲक्सेस करू शकतो, हे एक छोटं एक्झाम्पल आहे. दॅट इज अ क्लास तयार केला आहे आपण, हुज नेम इज अ सॅम्पल. एक सॅम्पल नावाचा क्लास तयार केला आहे, त्याचे ए आणि बी हे 2 मेंबर आहेत. हे दोन्ही मेंबर काय आहेत, प्रायव्हेट आहेत का पब्लिक आहेत, प्रायव्हेट आहेत. का? कारण इथं काही दिलेलं नाही आहे याच्या डोक्यांच्या वरती, याचा अर्थ जसं काही दिलेलं नसतं तेव्हा ते बाय डिफॉल्ट काय असतात, प्रायव्हेट असतात. किंवा तुम्ही टाईप पण करू शकताय, PRIVAT, प्रायव्हेट दिला डायरेक्ट इथे जर टाईप केला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, आणि नाही केला तरी हे दोन्ही मेंबर काय आहेत, बाय डिफॉल्ट प्रायव्हेट आहेत, लक्षात ठेवा. ओके, हे दोन्ही मेंबर काय आहेत, प्रायव्हेट. आता पब्लिकच्या आतमध्ये काय बघा, सेट व्हॅल्यू हा फंक्शन आहे, ज्यानं व्हॅल्यू सेट केली कुणाला, ह्या ए आणि बीला. ओके, हा फंक्शन इनसाइड द क्लास डिफाईन केला आहे, पण कारण क्लास इथं सुरू झाला आहे, क्लास इथं संपला आहे. ओके, तर सेट व्हॅल्यू सेट करते कुणाला, ह्या ए आणि बी या डेटा मेंबरला व्हॅल्यू त्यांनी काय केले आहेत, 20 आणि 40 दिलेत. ह्याच्या पुढं हे दिसते बघा तुम्हाला, फ्रेंड फ्लोट मीन. ओके, हे इंडिकेट काय करतं बघा, फ्रेंड हा शब्द आहे, दॅट इज अ कीवर्ड.
So friend is the keyword. Okay, so to declare a function friend, we have to use this friend keyword. Okay, and that tells this function is to be friend function. बघा हा कीवर्ड दिसतो तुम्हाला फ्रेंड नावाचा. ओके, हा काय दर्शवतो? हा फ्रेंड हा कीवर्ड हे दर्शवतो की हा मीन हा जो हे फंक्शनचं नाव आहे, मीन हा जो फंक्शन आहे हा काय आहे? फ्रेंड आहे, फ्रेंड फंक्शन आहे. मीन हा काय आहे? मीन हा फंक्शन फ्रेंड आहे, फंक्शन फ्रेंड फंक्शन आहे. कुणाचा? तर क्लास सॅम्पल. बघा मीन हा फ्रेंड आहे कुणाचा? सॅम्पल या क्लासचा. त्यामुळे मीन हा फ्रेंड असल्यामुळे सॅम्पल या क्लासचा मीन सॅम्पल क्लासच्या प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करू शकतो. जसा सॅम्पल ही एक व्यक्ती आहे समजा काहीतरी एक्स नावाची, आणि मीन ही वाय नावाची व्यक्ती आहे. तर वाय हा एक्सचा मित्र आहे, वाय हा एक्सचा फ्रेंड आहे. ओके, तर साहजिकच वायला काय माहिती असणार? या एक्सची गुपित माहिती असणार. सेम थिंग इथे मी करतोय. तर फ्रेंड हा कीवर्ड वापरावा लागतो जेव्हा एखादं फंक्शन तुम्ही फ्रेंड करता एखाद्या क्लासचा, तेव्हा फ्रेंड हा कीवर्ड सांगतो की हा मीन हा फ्रेंड फंक्शन आहे. आणि ज्याच्यामुळे मीन ह्या फ्रेंड फंक्शनला ताकद मिळते, पॉवर मिळते की काय? की हा मीन हा कुठं ह्या सॅम्पल क्लासचा फ्रेंड असल्यामुळे ह्या सॅम्पल क्लासची प्रायव्हेट डेटा हा मीन फंक्शन ॲक्सेस करू शकतो. ही फ्रेंड ह्या कीवर्डमुळे त्याला पॉवर मिळते. आता फ्लोट काय? फ्लोट ही या मीनची काय रिटर्न टाईप आहे. आणि सॅम्पल यस हे काय आहे? सॅम्पल हे क्लासचं नाव आहे, यस हा ऑब्जेक्ट आहे. ओके, तर आता बघा परत एकदा. ओके, इथं क्लास सुरू झाला, इथं संपला आहे, आता बाहेर द्यायच्या. ओके, मी एक्झिक्युशन मेनपासून तुम्हाला सांगतो. ओके, इथं आउटपुट पण दिसते बघा. ओके, तर पहा आता. तर बघा इथे तुम्ही सरळ मेनला आलो. ओके, मेनला आलो. ओके, जिथून एक्झिक्युशन स्टार्ट होतं सॅम्पल एक्स. सॅम्पल हा क्लास झाला, एक्स हा त्याचा ऑब्जेक्ट झाला. काय झाला? एक्स हा त्याचा ऑब्जेक्ट झाला. ओके, आता एक्स डॉट सेट व्हॅल्यू, एक्सचा विचार करतो आणि मी सेट व्हॅल्यू, हा सेट व्हॅल्यू हा फंक्शन कॉल करतो. लक्षात ठेवा, सेट व्हॅल्यू हा फ्रेंड फंक्शन नाही, हा रेग्युलर फंक्शन आहे. जर फ्रेंड फंक्शन पाहिजे असेल तर त्याच्या पुढे कंपल्सरी डिक्लेअर करताना फ्रेंड हा कीवर्ड वापरावा लागतो. लक्षात ठेवा, फ्रेंड फंक्शन डिक्लेरेशन शुड बी प्रिसिडेड बाय द कीवर्ड फ्रेंड. Okay, so the function is defined anywhere in a program. Okay, so the function definition does not use either any keyword, okay, friend rather than keyword, okay, any keyword friend or scope resolution operator. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करताय तेव्हाच फक्त कीवर्ड फ्रेंड वापरायचा, पण जेव्हा तुम्ही डिफाईन करताय म्हणजे इथे ॲक्च्युअली डिफाईन केलं ते मीन हा फंक्शन, तेव्हा फ्रेंड हा कीवर्ड वापरायचा नाही. ओके, ते इथं बघूयात परत एकदा. मेनपासून मी सुरुवात करतो. मेन हा तुमचा मेन फंक्शन झाला, सॅम्पल हा क्लास झाला, इथे दिसतं सॅम्पल हा क्लास, एक्स हा ऑब्जेक्ट आहे. आता एक्स डॉट सेट व्हॅल्यू म्हणजे सेट व्हॅल्यू हा फंक्शन कॉल करतो. इथून कंट्रोल कुठं आला? इथं. म्हणजे ए आणि बी म्हणजे एक्स हा ऑब्जेक्ट आहे, त्याच्या एला, हे बघा ए बी आहेत दोन्ही प्रायव्हेट आहेत, त्याच्या एला व्हॅल्यू 20 असाइन झाली आणि बीला 40 व्हॅल्यू असाइन झालेली आहे. एक्सच्या ऑब्जेक्ट ह्या ए बीला व्हॅल्यू असाइन झाली. परत इथून कंट्रोल व्हॅल्यू असाइन झाले, इथून परत कंट्रोल कुठं आला? इथं आला. ओके, कुठं आला बघा? तिथं आला. थोडंसं मी वरती घेतो हे. ओके, हे झालं. आता इथं आला सी आउट मीन व्हॅल्यू, इथे प्रिंट झालं बघा आउटपुट, इथे मीन व्हॅल्यू असं प्रिंट झालं इज इक्वल टू. आता हा मीन एक्स हा कॉल आहे, मीन राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स. मीन हे कोणाचं नाव आहे? मीन हे फ्रेंड फंक्शनचं नाव आहे. आणि एक्स हा काय? हा इथे एक्स दिसतो ऑब्जेक्ट, तोच ऑब्जेक्ट इथे घेतला आहे. ऑलरेडी तुमच्या एक्सच्या ए आणि बीला व्हॅल्यू असाइन झाली, इथे दिसते बघा 20 आणि 40, एला 20 आणि बीला 40. आता मी एक्स पास करतो आहे. एक्स कुणाला पास करतो आहे? मीन या फ्रेंड फंक्शनला. आणि तो कुठं डिफाईन केला आहे? इथं. तो इथं आला. इथं आल्यानंतर हा एक्स कुणाला असाइन होतो? ह्या एसला. मीन हे तुमच्या क्लास फंक्शनचं नाव, फ्लोट ही त्याची रिटर्न टाईप, सॅम्पल यस. यस सॅम्पल हा क्लासचा नाव, यस हा ऑब्जेक्ट. आता यस का घेतला इथं? सॅम्पल आणि यस का घेतला आहे? सॅम्पल हा क्लास, यस हा ऑब्जेक्ट आहे. का? तर इथून मी एक्स जो पास करतोय बघा, मी इथून काय पास करतोय? एक्स हा पास करवलं आहे. मग एक्स हा ऑब्जेक्ट आहे,
त्यामुळे इथं सुद्धा ज्याला मी पास करतो आहे ऑब्जेक्ट, त्यामुळे हा येससुद्धा काय आहे, सॅम्पल टाईपचा येस हा सुद्धा काय ऑब्जेक्टच आहे. ऑब्जेक्ट पास केला, त्यामुळे मी ज्याला पास केला आहे ऑब्जेक्ट त्याच्यासाठी पण मी काय केला आहे, ऑब्जेक्टच घेतला आहे. तो काय आहे, येस आहे बघा इथं. ओके, म्हणजे एक्सच्या ज्या ए आणि बीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कोणाला असणार होता, येसच्या ए आणि बीला सुद्धा त्याच व्हॅल्यू, म्हणजे इथे 20 आणि काय असं होणार 40. ओके, कारण मी पास काय केला आहे, एक्स पास केला आहे कुणाला, एसला. ओके, म्हणजे ह्याचं ज्या काय व्हॅल्यू असेल ते साहजिकच कोणाला असणार झाल्या, एला झाल्या. ओके, मग आता ह्याच्या आतमध्ये आलो, रिटर्न फ्लोट. आता इथं चुकीचं पडलं आहे, रिटर्न फ्लोट नंतर सेमिकोलॉन पडला आहे. तर ॲक्च्युली रिटर्न फ्लोट नंतर लगेच इमिडिएट येस डॉट ए, इथे सेमिकोलॉन असता कामा नये. रिटर्न फ्लोट नंतर इमिडिएट येस राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये येस डॉट ए प्लस येस डॉट बी डिवाइड बाय 2 हे सेमिकोलॉन असं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. चुकीचं पडलेलं आहे ते. ओके, चुकीचं पडलेलं आहे. ओके, आता काय होतं, इथं आत आला रिटर्न फ्लोट. फ्लोट ही ओके फ्लोट टाईपचा डेटा असेल तर तो काय करणार आहे, ओके रिटर्न करणार आहे. ओके, तर एस डॉट ए म्हणजे किती 20, याची व्हॅल्यू किती 20, म्हणजे एस डॉट ए किती 20 आणि बी किती 40. टोटल एस डॉट ए प्लस एस डॉट बी म्हणजे किती झाले 20 प्लस 40 किती झालं 60 डिवाइड बाय इथे किती दिले 2, म्हणजे उत्तर किती आलं 30. बरोबर आहे. 30 हे काय होतं, ह्या रिटर्नमुळे काय होतं, रिटर्न होतं, म्हणजे ती व्हॅल्यू फ्लोट घेतल्यामुळे आपण फ्लोट टाईप इथे रिटर्न टाईप आहे, लक्षात ठेवा. आता हे काय होतं, इथून कॉल कुणी केला आहे, इथून कॉल आला होता, या ठिकाणून कॉल आला होता. त्यामुळे ह्या मीन एक्सची व्हॅल्यू किती झाली 30 आणि सी आउटमुळे हे काय होतं, स्क्रीनवरती इथे 30 काय होतं प्रिंट होतं. बघा अनेकदा की मी शॉर्टमध्ये सांगतो. इथं काय केलं आहे आपण, हे फ्रेंड फंक्शन घेतलं आहे. बघा ह्या फ्रेंड फंक्शनमध्ये ह्या प्रायव्हेट व्हॅल्यू, ओके या ज्या प्रायव्हेट व्हॅल्यू आहेत त्या प्रायव्हेट व्हॅल्यू मी ॲक्सेस करतो आहे कुठल्या, या मीन नावाच्या फंक्शनमध्ये. प्रायव्हेट व्हॅल्यू जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर तो फंक्शन काय लागतो, फ्रेंड लागतो. ओके, मी हा कन्सेप्ट परत एकदा एक्सप्लेन करून तुम्हाला